काय खरंच एखादा माणूस मृत्यूच्या दारातून परत येऊ शकतो? जिथे श्वास थांबतो, धडधड थांबते, शरीर थंड पडतं आणि जग त्याला संपलेलं मानतं, तिथून पुन्हा उठून उभं राहणं शक्य आहे का? ही कल्पना वाटेल, पण ही खरी गोष्ट आहे, ज्यांनी मृत्यूला देखील थांबवून ठेवलं. ही कथा आहे संत बाळूमामांची, त्या दिव्य व्यक्तिमत्वाची, ज्यांच्या आयुष्यात घडलेली ही घटना आजही लोकांच्या अंगावर काटा आणते आणि श्रद्धा अधिक दृढ करते. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, बाळूमामाच्या नावानं चांग भलं. मित्रांनो, उन्हाळ्याचे दिवस होते. आकाशात सूर्य अगदी तळपत होता. वाऱ्याची एक हलकी झुळूकही नव्हती. दूरवर मेंढ्यांचा कळप शांतपणे चरण्यात मग्न होता. त्या कळपामध्ये उभे होते संत बाळूमामा. साधं वस्त्र, हातात काठी आणि चेहऱ्यावर एक विलक्षण तेज. शरीर थकल्यासारखं दिसत होतं, पण मन मात्र पूर्णपणे शांत आणि समाधानी होतं. थोड्या वेळानं मामांनी काठी बाजूला ठेवली, घोंगडी पसरली आणि ते त्या माळ रानावर शांतपणे आडवे झाले. त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही ताण नव्हता. उलट जणू ते एखाद्या गाढ ध्यानावस्थेत गेले होते. वेळ पुढे सरकत गेला. दुपार झाली. सूर्य अधिक तापू लागला, पण मामांच्या शरीरात कोणतीही हालचाल दिसत नव्हती. त्या वाटेनं एक शेतकरी जात होता. त्याची नजर मामांवर पडली. सुरुवातीला त्याला वाटलं की मामा झोपले असतील, पण खूप वेळ झाला तरी ते हलत नाहीत हे पाहून त्याच्या मनात शंका निर्माण झाली. तो हळूच त्यांच्या जवळ गेला. त्यानं हलक्या आवाजात हाक मारली, "मामा उठा, ऊन खूप वाढलंय." पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तो आणखीच जवळ गेला. त्यानं मामांच्या खांद्याला हलवलं, तरीही काहीच हालचाल नाही. त्याच्या मनात भीतीची एक लहर उठली. त्यानं मामांच्या छातीवर कान ठेवला. काहीच आवाज नाही. धडधड पूर्णपणे थांबली होती. त्यानं थरथरत्या हातानं नाकाजवळ हात धरला. श्वास नव्हता. शरीर पूर्ण थंड पडलेलं होतं. शेतकऱ्याच्या अंगावर शहारे आले. त्याच्या तोंडातून शब्दही बाहेर येईनात. काही क्षण तो तसाच थिजून उभा राहिला आणि मग अचानक तो जोरात ओरडत गावाकडे धावू लागला. "धावा रे धावा! मामा हालत नाहीत! मामा श्वास घेत नाहीत!" गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर धक्का आणि अविश्वास होता. ज्यांनी आयुष्यभर लोकांची संकटं दूर केली, ज्यांच्या नावानं लोकांना आधार मिळत होता, ते मामा अचानक आपल्याला सोडून जाऊ शकतात ही कल्पनाच लोकांना सहन होत नव्हती. काही क्षणातच गावातील लोक त्या माळ रानावर जमा झाले. ज्येष्ठ लोकांनी मामांची तपासणी केली. नाडी नव्हती, श्वास नव्हता, शरीर थंड होतं. सत्य स्पष्ट होतं, पण मन मानायला तयार नव्हतं. लोकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. सगळीकडे दुःखाचं वातावरण पसरलं. काही लोक रडत होते, काही शांत उभे होते, तर काही देवाला हाक मारत होते. शेवटी निर्णय झाला. विधी सुरू झाले. मामांना अंतिम यात्रेसाठी तयार करण्यात आलं. तिरडी तयार झाली. ज्या आवाजात बाळूमामाच्या नावानं चांग भलं हा जयघोष नेहमी घुमत असे, त्या आवाजाऐवजी आज सगळीकडे शांतता आणि हुंदके ऐकू येत होते. लोकांनी मामांना खांद्यावर घेतलं आणि स्मशानाच्या दिशेने चालू लागले. प्रत्येक पाऊल जड होतं. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, हे खरंच घडतंय का? ते स्मशानाजवळ पोहोचत असतानाच अचानक काहीतरी घडलं. मामांच्या शरीरात एक हलकी हालचाल जाणवली. सुरुवातीला कोणालाच विश्वास बसला नाही, पण काही क्षणातच खांदा देणाऱ्या लोकांना त्यांच्या शरीरात उष्णता जाणवू लागली आणि अचानक मामांनी मोठा श्वास घेतला. त्यांनी डोळे चोळले आणि सरळ उठून बसले. तो क्षण शब्दात सांगणं कठीण आहे. लोक थिजून गेले. काही मागे सरकले. ज्या माणसाला ते मृत समजत होते, तो त्यांच्या समोर जिवंत बसलेला होता. मामांच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित होतं, जणू काहीच घडलं नव्हतं. थोड्या वेळाने लोक सावरले. ते धावत त्यांच्या जवळ आले. कुणीतरी थरथरत विचारलं,
मामा, हे काय झालं? तुम्ही काय आमची परीक्षा घेत आहात का? आम्ही तुम्हाला स्मशानात घेऊन आलो होतो. मामा शांतपणे हसले. त्यांच्या डोळ्यात एक वेगळंच तेज होतं. ते म्हणाले, अरे मी कुठे गेलो होतो? मी तर साक्षात पंढरीला गेलो होतो. मला विठ्ठलाने बोलावलं होतं. लोक स्तब्ध झाले. मामा म्हणाले, माझ्यासमोर पांडुरंग उभे होते. त्यांनी मला दर्शन दिलं आणि सांगितलं की अजून तुझं कार्य पूर्ण झालेलं नाही, तुला परत जावं लागेल. पण त्याचबरोबर त्यांनी मला एक मार्ग दाखवला. त्यांनी सांगितलं की तुला तुझ्या गुरूंचा शोध घ्यावा लागेल आणि त्या मार्गाने पुढे जावं लागेल. ही केवळ एक झोप नव्हती, ही एक योगनिद्रा होती. एक अशी अवस्था जिथे शरीर इथे असतं पण आत्मा देवाच्या सान्निध्यात असतो. त्या दिवशी मृत्यू देखील मामांना घेऊन जाऊ शकला नाही, कारण त्यांचं कार्य अजून अपूर्ण होतं. सगळे लोक आनंदित झाले. ज्यांच्या डोळ्यात अगोदर दुःखाचे अश्रू होते ते आता आनंदाचे अश्रू झाले होते. त्या घटनेनंतर मामांच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू झाला. त्यांची भक्ती अधिक गाढ झाली, त्यांचा मार्ग अधिक स्पष्ट झाला आणि त्यांच्या चमत्कारांवर लोकांचा विश्वास आणखी दृढ झाला. मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओमधून हे कळते की संतांचे जीवन साधं दिसत असलं तरी त्यामागे एक अद्भुत शक्ती काम करत असते. श्रद्धा, विश्वास आणि भक्ती यांची ताकद किती मोठी असते हे या घटनेतून समजतं. जो मृत्यूलाही थांबवू शकतो तो आपल्या भक्तांचं रक्षण नक्कीच करू शकतो. म्हणूनच आजही लोक विश्वासानं म्हणतात, बाळूमामाच्या नावानं चांग भलं. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक कमेंट नक्की करा, ज्यामुळे मला आणखी चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल. धन्यवाद.